नमस्कार मित्रांनो, मी आहे शिंदे धनराज आणि हे बघा आपलं शेळ्या बघा कशा शेळ्या आपल्या. हे जे शेळ्यात एवढं उत्पन्न मिळतंय मित्रांनो, आपल्याकडं तर सध्या 2च आहेत. आणखीन हळूहळू आपण वाढवायला लागलो त्याच्यामध्ये. आणि हे सध्या काय झालंय, खरं सांगायचं मित्रांनो म्हणलं तर शेळ्या एकदम एवढ्या परवडायला लागल्यात. त्याला पेंट चारायची गरज नाही, प्लस कडब्याची गरज नाही. तिसरी गोष्ट काही खर्च करायची गरज नाही. कुणाच्या रानात लावल्या सोडल्या का चारून आणल्या का चरायला लागल्यात. हो का तळं बघा आपलं, हे आपलं तळ्यावर पाणी पाजा येतंय. तसं काही नाही, तळ्यात पाणी बी आपलेली प्लस गोष्ट दुसऱ्याच्या रानात बी चारायला बी काय अडचण येत नाही. आणि विशेष काय झाले, हॉटेलवाल्याची चढावण लागली या. त्याच्यामुळे त्यांनी काय केलंय, 299 रुपयाला थाळी जेवण. त्याच्यामध्ये पर शेळ्यावाल्याचं साधायला लागलं. त्यांच्या बोकडाची किंमत भरपूर वाढली आता सध्या. जिथं आपल्याला 5,000 रुपयाला पिल्लू भेटत होतं, तिथं आज 8,000 रुपये 9,000 रुपये ह्या बोकडाची किंमत होती आज. मग फायदा ह्याच्यात कुणाचा झाला? शेळ्यावाल्याचा. हॉटेलवाले 299 रुपयाला थाळी विकायला लागलेत. ते आपल्याला माहीत नाही ते परवडत असेल किंवा त्यांनी नसेल, पण त्यांनी बी परवडत असेल तेव्हा ते बी 299 रुपयाला थाळी विकायलेत. कुणी बाया बिझनेस म्हणलं की आपल्याला परवडण्यासाठीच करीत आहे, कुणी असं करीत नसतं बेगर कामे. त्यांनी 299 रुपयाला परवडत असेल. पण एवढंच झालं की शेळ्यावाल्याचा इतका जर भरपूर फायदा झाला, विचारायची सोय नाही. 5,000चं बोकड आज 8-9,000 रुपयाला जाते. त्याच्यामुळं आपण सुद्धा ह्या बिझनेसमध्ये आलात. त्याच्यामुळं मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणलं तर तुम्ही सुद्धा हे शेळीचे बिझनेस, काय शेळी पालन असं तुम्हाला जर असं फिरून चारायचं नसेल जमत, कंटाळा येत असेल, तर तुम्ही काय करायचं, नुसतं शेळी पालन करायचं. ते बाबळ म्हणा, मेथी घास म्हणा, कडबा कुटी एखादी घेतली तर तुमचं एकच नंबर आहे उत्पादन. हो का लगेच शेळ्या पाणी प्यायले आहे का. हो का कुठलं आपण विकत पाणी आणलं का भरलं का कुठलं काय झालं का, तळ्याचंच पाणी ना चारलं त्यांचे.